नमस्कार मंडळी, प्रॉपर्टी नेटवर्कच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली जर तुम्ही 2026 मध्ये स्वतःचं घर घेण्याचा प्लॅन करत आहात तर. पनवेल असो, उल्वे असो, करंजडे असो किंवा मग नवी मुंबईमधला कोणताही एरिया असो, घर घेणे हा आयुष्यातला सर्वात मोठा फायनान्शियल डिसिजन असतो. पण मेजॉरिटी बायर्स काही कॉमन मिस्टेक्स करतात. त्याच मिस्टेक्समुळे तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं, EMIचा बर्डन वाढतो, पोझेशन डिले होतं आणि काही वेळेला तर प्रोजेक्टच कम्प्लिटली अडकून जातो. आज मी तुम्हाला सांगणार आहे घर घेताना होणाऱ्या 10 मोठ्या चुका, ज्या तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्ही 2026 मध्ये स्मार्ट होम बायर बनू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण लास्ट मिस्टेक खूप जास्त लोक इग्नोर करतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूरे MMR में इंफ्रास्ट्रक्चरली आप देखें तो इतना डेवलपमेंट हुआ है पिछले 3-4 साल में, जो पिछले 3 से 4 दशकों में भी देखने को नहीं मिला था. Now, if you are looking at what's happening with the Navi Mumbai space, Panvel, Ulve and Kharghar are already seeing their land prices skyrocketing. नवी मुंबईत 10 वर्ष जुना फ्लॅट घोटाळा, 1.47 कोटींचा गंडा. फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाराची 1.47 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पहिली चूक म्हणजे फक्त एक्सटेरियर बघून डिसिजन घेणे. ही सगळ्यात कॉमन मिस्टेक आहे. खूप लोक काय करतात, बिल्डिंग किंवा प्रोजेक्टचा एक्सटेरियर लुक बघतात, क्लब हाऊस बघतात, स्विमिंग पूल बघतात आणि गार्डन सारख्या अम्युनिटीज बघून अट्रॅक्ट होतात आणि लगेच बुकिंग करून टाकतात. पण रिअलिटी काय आहे? एक्सटेरियर हे फक्त मार्केटिंगसाठी असतात. ॲक्च्युअल डिसिजन एक्सटेरियर स्ट्रक्चर आणि अम्युनिटीज बघून नाही घेतला जात, तर ॲक्च्युअल साईट कशी आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे का, बिल्डिंग कितपत रेडी आहे, बिल्डरचा पास्ट रेकॉर्ड कसा आहे, या सर्व गोष्टी बघून घेतला जातो. म्हणून नेहमी ॲक्च्युअल साईट व्हिजिट करा, बिल्डरचे 3 ते 4 कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स पहा, रेरा वेबसाईटवरती जाऊन प्रोजेक्टचा ॲक्च्युअल स्टेटस चेक करा, लँड ओनरशिप क्लिअर आहे का ते समजून घ्या. लक्षात ठेवा, ब्युटिफुल एक्सटेरियर म्हणजे सेफ प्रोजेक्ट असेलच असे नाही. दुसरी मिस्टेक म्हणजे बजेट फिक्स न करता प्रोजेक्ट फायनल करणे. खूप बायर्स आधी प्रोजेक्ट बघायला जातात आणि नंतर प्राइस ऐकून चकित होतात. त्यापेक्षा आधीच तुमचे टोटल बजेट फिक्स करा, मंथली EMI कम्फर्टेबल आहे का ते पहा, डाऊन पेमेंट किती देऊ शकतात ते डिसाईड करा, लोन अमाऊंट किती मिळणार आहे ते सुद्धा समजून घ्या आणि त्यानंतरच तुमचे बजेट फायनल करा. कारण रँडम साईट व्हिजिट म्हणजे कन्फ्युजन आणि चुकीचे डिसिजन्स. तिसरी मिस्टेक म्हणजे हिडन चार्जेस विचारून न घेणे, कारण ही चूक डायरेक्टली तुमच्या पॉकेटवरती रिझल्ट करते. खूप लोक फक्त एकच प्रश्न विचारतात, सर फ्लॅटची प्राइस किती आहे, पण कम्प्लीट कॉस्ट शीट नाही बघत. फ्लॅट घेण्याआधी या गोष्टी नक्की विचारा. पहिलं म्हणजे रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी चार्जेस, फ्लोअर राईज चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, अम्युनिटीज चार्जेस, GST, सोसायटी फॉर्मेशन चार्जेस, मेंटेनन्स डिपॉझिट आणि पार्किंग कॉस्ट सुद्धा. हे विचारले नाही तर 3 ते 6 लाख रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागू शकतात. चौथी मिस्टेक, बिल्डरचे बॅकग्राऊंड चेक न करणे. रिअल इस्टेटमध्ये ट्रस्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्रोजेक्ट चांगला दिसतो, रेट पण अफोर्डेबल असतो, पण जर बिल्डर रिलायबल नसेल तर प्रॉब्लेम होणारच. काही गोष्टी तुम्ही क्रॉस चेक केल्या पाहिजे, त्या म्हणजे प्रोजेक्ट आणि बिल्डरचा रेरा नंबर, पास्ट 5 प्रोजेक्टचा डिलिव्हरी रेकॉर्ड, टाईमवर पोझेशन दिलं आहे का, प्रोजेक्टचे गुगल रिव्ह्यूज आणि बिल्डरवर कोणत्या लिगल केसेस आहेत की नाही हे नक्की चेक करा, कारण पास्ट रेकॉर्ड्सवरूनच तुम्ही बिल्डरची हिस्ट्री समजू शकता. पाचवी मिस्टेक म्हणजे फक्त ॲप्रिसिएशनसाठी घर घेणं. खूप लोक विचारतात, सर रेट डबल होईल का? रिअल इस्टेट हा ओव्हरनाईट पैसा डबल करणारा बिझनेस नाही. घर घेणं म्हणजे लॉंग टर्म स्टेबिलिटी, फॅमिली सिक्युरिटी आणि लाईफस्टाईल प्लॅनिंग असते. फक्त ॲप्रिसिएशन बघून घर घेतलं आणि व्हॅल्यू ॲप्रिशिएट नाही झाली तर फ्युचरमध्ये रिसेल आणि रेंट दोन्ही डिफिकल्ट होऊन जातील. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. असेच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट तुम्हाला या अकाउंटवरती भेटत राहतील. 6वी मिस्टेक म्हणजे लोन इलिजिबिलिटी क्लिअर नसणे. खूप वेळेस असं होतं की फ्लॅट पसंत पडतो पण लोन अप्रूव्ह नाही होत. म्हणून प्रोजेक्ट बघायला जाण्याआधीच मॅक्सिमम लोन इलिजिबिलिटी, EMI किती येईल, त्या प्रोजेक्टसाठी बेस्ट बँक कोणती असू शकेल, लोनसाठी लागणारी प्रोसेसिंग फी किती असेल, FOIR रेशिओ म्हणजेच फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशिओ, हे सर्व जाणून घ्या. लोन मिसमॅच म्हणजे डील कॅन्सल. प्लस यामुळे तुमच्या सिबिल स्कोअरवरती सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. 7वी मिस्टेक, ॲग्रीमेंट टू सेल नीट न वाचणे. ॲग्रीमेंट टू सेल हा सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. यामध्ये जे लिहिलेले आहेत तेच फायनल असते. ॲग्रीमेंट टू सेल चेक करताना कार्पेट एरिया क्लिअरली मेन्शन आहे का, पोझेशन डेट नीट मेन्शन केलेली आहे का, डिले पेनल्टी क्लॉजेस काय आहेत, रिफंड पॉलिसी कशी आहे आणि अम्युनिटीजबद्दल रिटर्न कमिटमेंट आहेत का, इस्पेशली हे सगळं चेक करा.
समजलं नाही तर बिल्डर किंवा एजंट कडून क्लॅरिफाय करा. 8वी मिस्टेक म्हणजे कनेक्टिव्हिटी इग्नोर करणे. फक्त रेट बघून लोकेशन सिलेक्ट करू नका, तर फ्लॅट फायनल करण्याआधीच फ्युचर मेट्रो और रेल्वे कनेक्टिव्हिटी बद्दल चेक करा. हायवे कनेक्टिव्हिटी प्रॉपर आहे का बघा, स्कूल्स कॉलेजेस जवळपास आहेत की नाही ते बघा. हॉस्पिटल अँड मार्केट बद्दल सुद्धा रिसर्च करा, कारण वीक कनेक्टिव्हिटी म्हणजेच फ्युचरमध्ये लो रिसेल प्राइस. 9th मिस्टेक आहे ओव्हर इमोशनल डिसिजन घेणं. घर घेताना एक्साइटमेंट असणं नॅचरल आहे, पण इमोशनवर डिसिजन घेणं धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आधीच 2 ते 3 प्रोजेक्ट सोबत प्राइस, कार्पेट एरिया, लोकेशन आणि त्याची ब्रँड व्हॅल्यू नक्की कम्पेअर करा. स्मार्ट बायर इमोशनवर नाही तर कॅल्क्युलेशनवर डिसिजन घेतो. पुढे आहे लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाची मिस्टेक, पोझेशन टाइमलाईन क्लिअर न करणे. बिल्डर ओरली बोलेल, सर 1 वर्षात पोझेशन देऊ, 2 वर्षात पोझेशन देऊ, पण ॲग्रीमेंटमध्ये वेगळीच डेट असते. पेमेंट करण्याआधीच रेरा पोझेशन डेट, ग्रेस पिरियड, डिले पेनल्टी आणि कन्स्ट्रक्शन शेड्यूल या सर्व गोष्टी एकदा चेक करून घ्या. पेपरवर्क प्रॉपर नाही तर लिगल व्हॅल्यू सुद्धा नाही. याच 10 मिस्टेक्स आजही 90% बायर्स करतात. तुम्ही जर या चुका अवॉइड केल्या तर कुठेही तुम्ही सेफ आणि स्मार्ट प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता. अशाच भरपूर प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवरती बघायला भेटतील, ज्यामध्ये नवी मुंबईमधील भरपूर डिमांडिंग लोकेशन्स आहेत, लाईक पनवेल, अपर खारघर, करंजाडे आणि पुष्पकनगर सुद्धा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह रिअल इस्टेट रिलेटेड कंटेंट आमच्या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत.